अकोला शहरात हिंदू राष्ट्र जनजागृती सभाच्या प्रचारावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गौरक्षण मार्गावरील एकविरा मैदानात 3 मे रोजी सायंकाळी होणाऱ्या या सभेत तेलंगणातील वादग्रस्त आमदार टी राजा सहभागी होणार आहेत. मात्र या सभेच्या प्रचारासाठी लावण्यात आलेल्या होर्डिंग्जवर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी निलेश देव आणि नगरसेवक सुनील इन्नानी यांची नावे झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संघ परिवाराशी संबंधित संस्थांकडून आयोजित या कार्यक्रमाला वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची चर्चा रंगत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेच्या पार्श्वभूमीवर या प्रचारातील संगतीमुळे स्थानिक राजकारणात अंतर्गत मतभेद सुरू आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान या बॅनर प्रकरणी वाद वाढताच संबंधित होर्डिंग्ज हटवण्यात आले. मात्र काही ठिकाणी अद्यापही असे बॅनर दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात आमच्या नगरसेवक ज्यांच्या नावाने ते फ्लेक्स आहेत ते इथं उपस्थित आहेत. त्यांच्याकडे आयोजकांचे माफी मागण्याचे मेसेजेस आहेत. तुम्ही मीडियावर खापर नका पुढे. काँग्रेसला आणि भाजपला जो अजेंडा सेट करायचा आहे त्याला बळी पडू नये ही आमची विनंती आहे. हो, तर म्हणून सगळ्यांना दिसलं आणि दिसल्याबरोबर त्यावरची ॲक्शन झाली. आयोजकांना संधी दिली की ज्यांनी लावले त्यांनी काढावे, त्यांनी काढले नाही म्हणून रात्री आमच्या कार्यकर्त्यांनी काढले आणि आता आमचेच कार्यकर्ते गेलेले आहेत. त्यामुळे लावण्याचा काही संबंध नाही आमचा उघड विरोध आहे. म्हणून संध्याकाळी पक्षाच्या वतीने त्या सभेमध्ये काळे झेंडे दाखवले जाणार आहेत. आणि जर या शहराचं वातावरण खराब झालं तर त्याला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे जबाबदार राहणार आहेत. त्यांनी परवानगी दिलेली आहे. हिंदू राष्ट्र निर्माण करणे हे घटनेच्या विरोधात आहे. हा देश सार्वभौम आहे. या देशामध्ये स्वतंत्र राज्यव्यवस्था आहे आणि या देशाच्या विरोधात एक जर राष्ट्रविरोधी कार्यक्रम केला जात असेल आणि पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी त्याला परवानगी देत असतील आणि उद्या जर शहरात दंगल झाली तर त्याला हे 2 अधिकारी जबाबदार राहणार आहेत. त्यासाठी आम्ही इथे आलेलो नाही. आम्ही बॅनर काढले. लावणं आणि काढण्यात फरक आहे. आमच्या पक्षाच्या भूमिकेनुसार आम्ही वागत असतो. हिंदू सांस्कृतिक कार्यक्रम वेगळा व हिंदू राष्ट्र निर्मिती वेगळा, 2 विषय वेगळे वेगळे आहेत. आम्ही हिंदू सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असतो. हिंदू राष्ट्र निर्मिती ही संविधानाच्या विरोधात असते. त्यामुळे आम्ही त्याचा विरोध करायला आज इथे कलेक्टर ऑफिसला आलो. व्हॉट्सअपवर मेसेज आलेला माफीनामाचा. हा गैरसमज पसरवण्याचा षडयंत्र असल्याचं माझं स्पष्ट मत आहे. अशा कोणत्याही प्रकारच्या हिंदू राष्ट्र निर्मितीला माझ्या पक्षाचं, वंचित बहुजन आघाडीचं आणि माझा वैयक्तिक सुद्धा याला विरोध आहे. आपण काही कमी हिंदू नाहीये, इतरांपेक्षा जास्तच आपण कट्टर हिंदू आहोत. परंतु असे विघातक कार्य करणारे टी राजासारख्या कार्यक्रमाला आपला निषेध आहे. आणि आयोजकांनी हेतुपुरस्पर हे जे बोर्ड लावले आहेत त्याचा आम्ही निषेध करतो. आपण हे बोर्ड स्वतःहून काढले आहे आणि आपण त्याचा आजही निषेध सुद्धा करतोय. त्यांनी आपल्याशी दूरदर्शनवर संवाद साधून सुद्धा माफीनामा मागितला आहे, दिला आहे आणि त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे आता हे त्यांचा माफीनामा आल्यामुळे आता त्यांच्या विरोधात आपण काय करावं हे मला योग्य वाटत नाही.